हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचा फटाफट ब्रेकफास्ट करून आपण निघूया उदयपूरच्या दिशेने. पण उदयपूरला जाण्याच्या अगोदर आपण देणार आहोत भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्याला भेट, ते म्हणजे चित्तोरगड. चित्तोरगडला भेटण्या अगोदर आम्हाला दिसलं ते म्हणजे भवानी मातेचं मंदिर. पाया पडून आम्ही गेलो पुढे पुढे जाऊन तिकीट काढल्या, गाईड सोबत घेतला, कारण की आम्हाला इतिहास जाणून घ्यायचा होता. त्याचे 3 मंदिरं आम्ही पाहिली, शिव मंदिर, मीरा मंदिर आणि कृष्णा मंदिर. नंतर गेलो गौमुख कुंडाकडे. येथील मंदिरं पहिल्याच्या काळात जशी होती, जेव्हा या किल्ल्यावरती हल्ला झाला होता त्यावेळेला जशा मूर्त्या ब्रेक्स आउट झाल्या होत्या तशाच्या तशा अजूनही आहेत. नंतर पाहिला तो म्हणजे जोहर स्थळ. जोहर स्थळ थोडंसं इथे झाकून ठेवलं आहे. छोटासा एक कुंड तिथे बनवला आहे जिथे हर वेळेला होम हवन होतात. नंतर पाहिले ते म्हणजे विक्ट्री स्तंभ. विक्ट्री स्तंभ म्हणजे राजा प्रत्येक वेळेला जेव्हा पण जिंकून यायचा तेव्हा त्याच्या स्मरणार्थ एक विक्ट्री स्तंभ बांधायचा. नंतर गेलो आम्ही पद्मावती पॅलेसला. इकडचा इतिहास जसा ऐकलेला त्याच्या खूप वेगळा इतिहास आम्हाला नवीन कळाला. नंतर पाहिला बॅटल ग्राउंड आणि नंतर निघालो हॉटेलच्या दिशेने. येत्या 2 दिवसासाठी आमचं हे घर होतं. जास्त काही खायचं नव्हतं म्हणून KFC एन्जॉय केलो आणि झोपी गेलो. नंतर दुसऱ्या दिवशी उठून ब्रेकफास्ट करून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट प्लेसला, ते म्हणजे सिटी पॅलेसला. पण त्याआधी आम्हाला लागला तो म्हणजे लेक पिचूला. येथे जाण्यासाठी 2 टाईपच्या तिकीट्स आहेत, एक म्हणजे पॅलेस आणि एक विथ म्युझियम आणि पॅलेस. आम्ही वॉकेबल जाणं प्रिफर केलं कारण की इथे टॉय ट्रेन पण होती, पण वॉकेबल जाण्यात वेगळीच मजा. मेन एंट्रन्सला पोचलो आणि भव्य असा हा डोअर दिसला. आतमध्ये गेल्या असता करंट राजा तसे तेथे होऊन गेलेले राजा यांचा इतिहास वाचला. येथे आम्ही गाईड घेतला नव्हता कारण की या पॅलेसमध्ये प्रत्येक ठिकाणी एक पॉईंट्स लिहिलेले होते, ते वाचत वाचत पूर्ण इतिहास एक्सप्लोअर करायचं आम्ही ठरवलं आणि व्यवस्थितरित्या सगळं समजवलेलं आणि लिहून ठेवलं होतं. त्यामुळे त्यांचा जो हिस्ट्री होती ती समजण्यास पण सोपी गेली आम्हाला. त्यामुळे गाईडची गरज वाटली नाही. तशी गर्दी नव्हती पॅलेसमध्ये, पण तेवढ्या त्यात होती. नंतर एक्सप्लोअर करत करत आम्ही पोचलो महाराणा प्रताप यांच्या ठिकाणी. महाराणा प्रताप यांचा इतिहास पूर्ण चित्रांद्वारे पूर्ण रेखाटला गेलेला होता आणि येथे प्रत्येक ठिकाणी चित्रांद्वारे तसेच त्यांच्या ठिकाणी सापडलेल्या जे हत्यारं आहेत, त्यांच्या काळातली भांडी, त्यांच्या काळातली वेगवेगळ्या गोष्टींमधनं इतिहास सांगितला गेला होता. तसं इतिहास समजायला खूप कठीण असतो, हे स्कूलमध्ये तर सगळ्यांनाच माहिती असेल, पण त्यातल्या त्यात ह्या सगळ्या इतिहास पाहून आणि वाचून खूप मस्त वाटलं. येथे पॅलेस एक्सप्लोअर करता करता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माहितीनुसार त्या काळातली राहणीमान कळत होतं. तसेच पॅलेसमधनं व्ह्यू तर एक नंबर. पुरातन काळी जेव्हा हल्ले व्हायचे त्यावेळेला ह्या छोट्या छोट्या गल्ल्या आणि छोट्या छोट्या जे एक्झिट पॉईंट्स होते त्याच्यातनं कसं म्हणजे बाहेर पडता यायचं, ते असे छोटे छोटे सगळी ठिकाणं पाहिली. नंतर पाहिले ते पॅलेसमध्येच प्रत्येक राणींसाठी बांधलेले महल, तसेच त्यातल्या त्यात मोती महल, स्वर्ण महल, पुन्हा शीश महल आणि बरेच काही पॅलेस. राण्या कशा राहायच्या, त्यांच्यासोबतचा ते कसे टाईम्स त्यांचा स्पेंड्स करायचे, परत त्यांना कोणते इन्स्ट्रुमेंट वाजवायला मस्त वाटायचं, त्यांचे टाईम स्पेंड करण्यासाठी म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक छोटे छोटे महल बांधलेले होते जिथे ते त्यांच्या दास्यांबरोबर टाईम घालवायचे, राजाबरोबर टाईम स्पेंड करायचे. आता पुढचा नजारा तुम्हीच एन्जॉय करा. तसं तर खूप ठिकाणी पॅलेस रिस्टोअर पण केलेला होता, पण तो रिस्टोअर पण असा वाटत होता की पहिल्याच्या जमान्यात जसे होते ना तसे, तेच रेखावट, तेच म्हणजे एक शोभनीयता, मस्त क्लायमॅट आणि त्याच्यामध्ये हे पॅलेसचा व्ह्यू. फोटो सेशन्स केले आम्ही भरपूर सारे तिकडे. नंतर आम्ही गेलो त्यांच्या म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट ती लोकं वापरायचे, ज्या गोष्टी ती लोकं वापरायचे, त्यांचे मेकअपच्या ज्या दाण्या असतात ठेवायच्या, पुन्हा त्यांचे जे इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या दाण्यांमध्ये ठेवायचे ती लोकं, ते सगळं पाहिलं. नंतर आम्ही गेलो सुखनिवासला, जिथे राणी स्वतःचा क्वालिटी टाईम स्पेंड्स करायच्या. नंतर हळूहळू थोडं अजून एक्सप्लोअर केलं.
येथे खूप सारे महल असे होते जिथे काच वर्क जास्त होतं. नंतर पाहिला तो म्हणजे त्यांचा पेहरावा कसा असतो ते. नंतर आम्ही गेलो आम्ही तिथे बाथरूम पण त्या काळात कसे होते ते एक्सप्लोअर केलं. नंतर राणी त्याचा शृंगार कशा करायचा तोही इतिहास तिथे सांगितला होता. त्यांचे वस्त्र कोणत्या प्रकारचे असतात तेही तिथे दाखवले गेलेले होते आणि त्या काळातली वस्त्रही तिथे नीट सांभाळून ठेवली होती. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. नंतर त्यांनी त्यांचा इतिहास कसा एकदम चोख आणि व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवला होता हे एक वेगळंच उदाहरण दिसून आलं. नंतर गेलो ते म्हणजे राणी जेव्हा युद्धाला जायचे त्यामध्ये ती लोक कोणते हत्यारं वापरायची ती पाहिली. नंतर पुढे गेलो ते म्हणजे बघायला जेव्हा त्यांना क्वालिटी टाईम स्पेंड करायचा असतो एकांतामध्ये त्या खोल्या. नंतर त्यांचे युद्धाच्या टायमिंगचे जे वस्त्र वापरायचे ते. नंतर आम्ही थोडं बहुत अजून एक्सप्लोअर केलं. आणि पुढे पॅलेसचे असे छोटे छोटे हे मॉन्युमेंट्स बनवून ठेवलेले होते की हा पॅलेस असा दिसतो. नंतर आम्ही गेलो त्या काळात भेटलेल्या खूप काल्पनिक अशा मूर्त्या बघायला. नंतर एका पार्टिशनमध्ये त्यांनी त्या काळात भेटलेले देवदेवतांच्या मूर्त्या होत्या ते आम्ही एक्सप्लोअर केलं. पुढे गेलं असता त्या काळात यूज होणारी इन्स्ट्रुमेंट आम्हाला दिसली. वेगवेगळ्याचे इन्स्ट्रुमेंट ज्यांची कधी नावही ऐकली नव्हती आणि तेवढं व्यवस्थितरित्या नंतर पुढे गेलं असता आम्हाला काचेच्या पेटीमध्ये त्या काळातले मॅप्स, तिकडचा इतिहास, कसं उदयपूर पहिलं होतं, कसं राजस्थान पहिलं होतं, ते पूर्ण इतिहास तिकडे रेखाटलेला होता नकाशांद्वारे, काही चित्रांद्वारे. खूप मस्त वाटलं ते सगळं एक्सप्लोअर करून. नंतर आम्ही गेलो तिकडच्या चित्रकला आर्ट गॅलरीमध्ये. त्या काळी रेखाटली जाणारी चित्र आणि त्या काळी भेटणारे कलर्स कसे वापरायचे आणि कोणत्या प्रकारे ती लोक चित्रकला करायचे तेही त्याची थोडी आता तर ॲक्रेलिक वेगवेगळ्या प्रकारचे क्रेयॉन्स होते पण त्या काळी कोणत्या नॅचरल्स कलर्स बनवले जायचे हेही तिकडे पाहिलं. तसं तर आम्ही जयपूरला गेलेलो होतो तेव्हा जयपूरला ती लोक मीना काम करायचे ते पण नॅचरल व्हेजिटेबल्सचे कलर्स यूज करून. तसंच इथे गेरू तसेच कोळसा तसे अनेक वस्तू वापरून कसे कलर्स बनवायचे ते बघितले. नंतर गेलो त्यांच्या काळातली वाहनं म्हणजे बग्ग्या एक्सप्लोअर करायला. येथे तर बग्ग्या सोन्याच्या हत्तीदंतापासून बनवलेल्या होत्या. मस्त ते सगळं पाहून पुढे गेलो आम्ही त्यांच्या क्लोथ्स सेक्शनला की जिथे ती लोक क्लोथ्स कशी वापरायचे, त्या काळी क्लोथ्स कोणत्या प्रकारचे यूज करायचे ते पाहायला.
म्हणजे फिरण्यासाठी भरपूर होतं, माहिती घेण्यासाठी भरपूर होतं आणि फिरता फिरता आम्हाला 2 ते 3 तास कधी गेले काहीच समजलं नाही. नंतर आम्ही गेलो त्या म्हणजे मेन राजाची बग्गी, लहान मुलांच्या बग्ग्या कशा होत्या, राणीच्या बग्ग्या कशा होत्या ते सगळं पाहायला. देवदेवतांसाठी वापरल्या जाणाऱ्या पालख्या, चांदीच्या, सोन्याच्या ते एक्सप्लोर केलं. नंतर आम्ही गेलो ते म्हणजे तिकडचं राणी जेव्हा राहायची तेव्हा राणी ज्या गोष्टी वापरायची तिच्या सौंदर्य प्रसाधनासाठी, ते कसं ती लोक स्टोअर करून ठेवायचे, कसे कोणते इन्स्ट्रुमेंट वापरायचे ते सगळं तिथे व्यवस्थित लिहून रेखाटलेलं होतं. नंतर पाहिलं ते म्हणजे त्या काळी वापरल्या जाणाऱ्या राजमुद्रा, कॉईन्स, तसेच पैसे, भांडी, डायनिंग टेबल्स त्या काळातले जिथे चांदीची पूर्ण भांडी वापरली जायची, असं भरपूर काही गोष्टी होतं. मी सांगीन ना त्याच्यापेक्षा जास्त काही होतं तिकडे. बघता बघता पॅलेस एक्सप्लोर झाला आणि आम्ही गाडीमध्ये येऊन पुढे निघालो. आम्हाला जायचं होतं कर्णीमाता टेम्पलला, पण तिथे ना 4 तास ऑलमोस्ट लागणार होते रोपवेसाठी. पण मग आम्ही तो स्किप केला आणि आम्ही गेलो सैलोकीबाडीला. सैलोकीबाडी एक गार्डन आहे. त्या काळी राणीला जेव्हा टॉयलेट स्पेंड करायचा असायचा तेव्हा तिच्यासाठी बनवलेलं हे गार्डन होतं. गार्डनमध्ये मस्त असे फाउंटन्स लागलेले होते. थंडगार वातावरण, मस्त एन्जॉय करून आम्हाला लागली होती भूक. सो आम्ही गेलो मस्त अशा रेस्टॉरंटला जाऊन जेवून घेतलं आणि गाडी वळवली डायरेक्ट हॉटेलच्या दिशेने. उदयपूरच्या ह्या दिवसांमध्ये थोडंसं डिसअपॉइंट झाल्यासारखं वाटलं, कारण की इकडचे चार्जेस एकतर हाय, दुसरं तुम्हाला गाईड घ्यावाच लागतो बिकॉज आपल्याला तिकडच्या प्लेसेसचं नॉलेज नसतं आणि कोणी स्वतःहून काही सांगत नाही. त्यामुळे गाईड घ्यावाच लागतो. त्यांचं असं म्हणणं तुम्ही जे काय विचारायचं ते गाईडकडनं विचारा. एनिवेज हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. भेटूया पुन्हा एकदा. टाटा बाय बाय. सबस्क्राईब करायला